परप्रांतीयांच्या ताब्यातून वाचवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जय महाराष्ट्र. 15 ऑगस्ट 1947 साली काय घडलं? स्वातंत्र्य झालं. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य झाला. भारत स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी भारत देश होता. 1947 पूर्वी भारत देश होता. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा म्हणजे 15 ऑगस्ट 1947 साली काय घडलं? आपला देश स्वतंत्र झाला. 47 साली हा, काय बोला. घडलं? 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला आपला. 15 ऑगस्ट 1947 साली काय घडलं? आपला भारत आझाद झाला त्यासाठी. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी काय घडलं? 15 ऑगस्ट आपला देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी ज्या प्रांत होता त्याला आपण भरत उपखंड बोलायचो आणि त्या उपखंडात 720 संस्थानं होती. संस्थानिक होती, माहिती आहे ना? 720 संस्थानं होती. ज्या इंग्रज गेले 47ला त्यावेळी ती सगळी संस्थानं आपण खालसा केली आणि त्याचे प्रांतवाईज रचना केली आणि 1956 खाली घटनेचं दुरुस्ती करून कायदा केला भाषावर प्रांत रचना. मराठी भाषिकांना महाराष्ट्र, गुजराती भाषिकांना गुजरात, म्हणजे आपण भाषावर प्रांत रचना म्हणजे विविध भाषा बोलणाऱ्या लोकांच्या भूमीचं मिळून हे संघराज्य तयार झाले. तर भारत देश नाही आहे, भारत हे संघराज्य आहे. कारण घटनेमध्ये लिहिलं आहे की दिस इज युनियन ऑफ स्टेट, नेम इज भारत, की भारत ही संघराज्य आहे. म्हणजे भारत संघराज्यात आपण राहतो, देशात नाही राहत. आपण सगळे वेगवेगळे आहोत. आपण आपली भाषा संस्कृती सोडून या संघराज्यात आहोत का? भाषा सोडून तर नाही आहे. नाहीये. म्हणजे आपलं अस्तित्व सोडून नाहीये. प्रत्येकाने आपापलं अस्तित्व ठेवून या संघराज्यात आहोत. आपली मराठी म्हणून ओळख कधीपासून आहे? 2500 वर्षापासूनची. म्हणजे अभिजात भाषा दर्जा मागतोय आपण, त्याच्यामध्ये त्या अहवालामध्ये लिहिलं आहे की आपली मराठी भाषा 2500 वर्षापासून बोलली जाते. म्हणजे आपण 2500 वर्षापासून कोण आहोत? मराठी आहोत. मग भारतीय कधी झालो? 47ला झालो. त्याच्या आधी भारतीय नव्हतं, आपण संस्थानांचे आपण नागरिक होतो, वेगळ्या संस्थानांचे. मग 2,500 वर्षाची जुनी मराठी म्हणून कोण आहोत? आपण मराठी आहोत. म्हणजे आपण प्रथम मराठी आहोत, नंतर भारतीय आहोत. आम्ही आमचं मराठी पण सोडून भारत संघराज्यात नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही भारत संघराज्याच्या विरोधात आहोत का? नाही, पण प्रत्येकाने आपापल्या राज्याचा विकास करावा. आज तुम्ही सरसकट आमच्या राज्यात येत असाल तर आम्ही आमच्या मुलांनी कुठे जायचं? म्हणून आपल्याला आता मागणी करावी लागेल की लोंढे थांबवा. पहिले लोंढे थांबवा. प्रत्येक राज्याला विजा पद्धत लावा. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला हे आपली मागणी करायला पाहिजे. आणि आपण तुम्ही लोकांनी बोललं पाहिजे लोकांची की आपण आपल्या सगळ्या नेतृत्वांकडे, पक्ष नेतृत्वांकडे, राजकारण्यांकडे सांगायचं बघा आपल्याला विजा कायदा करा पाहिजे, तर आपलं वाचेल. नाहीतर आज मुंबईमध्ये आपण 60 साली 52% होतो, आज 20% आहोत. तर आपले लोक बाहेर नाही गेले, बाहेरून जास्त लोक इकडे आले. 2011 साली महाराष्ट्र राज्याची जनगणना झाली होती. त्यावेळी महाराष्ट्र राज्याच्या जनगणनेमध्ये मराठी टक्का 69 होता आणि अमराठी टक्का 31 होता. आज 2023 आहे, अमराठी टक्का 40% पर्यंत आलाय. तर 2033 साली किती असेल? तो 50% होणार, ते वाढणार, मराठी कमी होणार. ते हा धोका आपण आता ओळखला पाहिजे. म्हणून आता आपल्याला ह्या विषयावर गप्प राहून नाही चालणार, बोलायला लागेल. बोललं पाहिजे की आम्ही महाराष्ट्र आमचं आहे. आम्ही तुमचं जर स्वागत केलं तर याचा अर्थ तुम्ही इथं राजकारण पण नाही करायचं. सगळ्या पक्षांनी मराठी उमेदवार उभा करा, चांगला असेल आपण निवडू, पण उमेदवार मराठी पाहिजे. नाही तर आज 83 नगरसेवक आहेत, उद्या 100 होतील. तिकडे ठराव करतील मुंबई वेगळी करा म्हणून. काय करणार? बरोबर. आपण सजग होऊया. या विषय फार महत्त्वाचा आहे. आपण या विषयावर जास्तीत जास्त बोलायचा प्रयत्न करूया. या विषयाला जेवढं आपण दूर करू ना तेवढं आपण आपलं नुकसान करणार आहोत. आज वेळ आली आहे बोलायचं, नाही बोललो तर कठीण आहे. धन्यवाद. नमस्कार मराठी बांधवांनो, आम्ही भारतीय आहोत आणि आम्हाला भारतात कुठेही जाण्याचे अधिकार घटनेने दिले आहेत असे सांगत महाराष्ट्रात घुसणाऱ्या परप्रांतीयांना सांगा ही भूमी आमची आहे. आमची मराठी ओळख 2500 वर्षापासून आहे. भारतीय तर आम्ही आता 1950मध्ये झालो. महाराष्ट्रात कोणी व किती लोकांनी यायचे हे आम्ही ठरविणार. जय महाराष्ट्र. मी मराठी.